कधी विचार केलाय की एका छोट्याशा अगदी साध्या मागणीमध्ये किती वजन असू शकतं? आज आपण एका अशाच गोष्टीबद्दल बोलणार आहोत. ब्रह्मदत्त जातक. ही एक अशी कथा आहे जिथे एका व्यक्तीला एका अगदी क्षुल्लक गोष्टीसाठी तब्बल तब्बल 12 वर्ष वाट पाहावी लागली. चला तर मग बघूया काय आहे ही गोष्ट. एखादी छोटीशी मदत मागायची असेल तर आपण किती वेळ वाट बघू? एक दिवस, एक आठवडा, महिनाभर? पण काही वर्ष. बौद्ध जातक कथांमधली ही जी गोष्ट आहे ना, ती आपल्याला बरोबर याच प्रश्नापर्यंत आणून सोडते आणि खरंच विचार करायला लावते. ठीक आहे, तर आपण ही कथा काही टप्प्यांमध्ये बघणार आहोत. सुरुवात होईल भिक्षूंसाठी एका शिकवणीपासून. मग बघूया त्या तपस्वीची साधी गरज काय होती. त्यानंतर त्या 12 वर्षांच्या मौनाबद्दल बोलू. राजाने काय ऑफर दिली, त्या एका विनंतीतून चारित्र्य कसं दिसलं, आणि शेवटी मागण्याचं वजन म्हणजे नेमका काय हे समजून घेऊ. तर या कथेची सुरुवात होते जेव्हा स्वतः गौतम बुद्धांनी आपल्या भिक्षूंना ही गोष्ट सांगितली. कशासाठी? तर विवेक आणि संवेदनशीलता म्हणजे काय हे शिकवण्यासाठी. आणि गंमत म्हणजे हा संदेश इतका कालातीत आहे की तो आजही आपल्याला तितकाच लागू पडतो. ओके, तर ह्या गोष्टीमध्ये 2 मुख्य पात्र आहेत. एका बाजूला आहेत बोधिसत्व, जे हिमालयात एक तपस्वी म्हणून अगदी साधं चिंतनात रमलेले आयुष्य जगत होते. आणि दुसऱ्या बाजूला आहेत पंचाल देशाचे राजा. आता होतं काय की राजा या तपस्वीच्या चारित्र्याने इतका इतका प्रभावित होतो की तो त्यांना आपल्या राजवाड्यातल्या बागेतच राहायची सोय करून देतो आणि हळूहळू त्यांच्यात एक खूप छान मैत्रीचं नातं तयार होतं. आता काही काळानंतर पावसाळा संपतो आणि तपस्वी ठरवतात की आपण हिमालयात परत जायचं. प्रवासासाठी त्यांना काय हवं असतं? काही मोठी गोष्ट नाही, फक्त 2 अगदी साध्या गोष्टी. एक म्हणजे पायात घालायला साध्या एकपदरी चपला आणि दुसरी म्हणजे उन्हापासून डोकं वाचवण्यासाठी पानांपासून बनवलेली एक छत्री. बघा, किती साधी गरज होती ही. पण गंमत बघा, एवढी साधी गोष्ट मागणं त्या तपस्वीसाठी जगातलं सगळ्यात अवघड काम होऊन बसलं होतं. का? कारण त्यांच्या मनात एक वेगळाच संघर्ष चालू होता. त्यांना असं वाटत होतं की आपण काही मागितलं आणि समोरच्याने दिलं नाही तर त्यालाही वाईट वाटेल आणि मागणाऱ्याला तर वाईट वाटतंच. म्हणजे दोन्ही बाजूंनी दुःखच आहे. यातून त्यांची जी कमालीची संवेदनशीलता आहे ना, ती दिसून येते. आणि हाच विचार, हीच संवेदनशीलता किंवा म्हणूया हा संकोच, यामुळे झालं काय की ते तपस्वी राजाकडे ती साधी मागणी करू शकले नाहीत. आणि इथूनच सुरुवात झाली एका अशा मौनाला जे खूप खूप लांब चाललं. आणि किती लांब विचार करा, 1-2 दिवस, महिना, वर्ष नाही, तर तब्बल 12 वर्ष. पूर्ण 12 वर्ष. ती एक साधी विनंती केलीच गेली नाही. आता तुम्हीच विचार करा राजाच्या मनात काय आलं असेल? या तपस्वीला नक्की काय हवंय? या एकाच विचाराने त्याच्या मनात अक्षरशः संशयाचं आणि गोंधळाचं वादळ उठलं होतं. इथे आपल्याला त्या दोघांच्या विचारांमधली प्रचंड दरी दिसते. एका बाजूला तपस्वीला भीती वाटतेय की माझ्या मागण्यांमुळे कुणाच्या तरी डोळ्यात पाणी येईल, त्यालाही त्रास होईल, मलाही त्रास होईल. आणि दुसऱ्या बाजूला राजा काय विचार करतोय की हा माणूस 12 वर्ष थांबलाय, म्हणजे याला नक्कीच माझं राज्य हवं असणार, माझं सिंहासन हवं असणार. बघा, केवढा मोठा गैरसमज. आता राजाला वाटलं, बास, ही शांतता आता संपवलीच पाहिजे. त्याने ठरवलं की आपणच आता पुढाकार घ्यायचा. त्याने स्वतःच्याच मनात एक अंदाज बांधला की तपस्वीला काय हवं असेल आणि त्यानुसार एक जबरदस्त, एक भव्य पेशकश करायची तयारी केली. आणि मग तो क्षण आला. राजाने ती ऑफर दिली जी पूर्णपणे त्याच्या गैरसमजातून जन्माला आली होती. तो म्हणाला, माझं राज्य, किंबहुना माझं सर्वस्व मी तुम्हाला देतो. तुम्ही अजिबात भिवू नका. मनात जे काही असेल ते मागा. विचार करा, ह्या क्षणी गोष्टीमधला ताण किती वाढला असेल. आणि या एवढ्या मोठ्या ऑफरनंतर तपस्वीने तोंड उघडलं आणि आपली मागणी सांगितली. काय होती ती मागणी? एक जोडी साधी चप्पल आणि पानांची एक छत्री. म्हणजे विचार करा, कुठे राजाचं अख्खं राज्य देण्याची तयारी आणि कुठेही अगदीच क्षुल्लक मागणी. केवढा मोठा विरोधाभास होता हा. राजा तर पुरता गोंधळून गेला. त्याला आश्चर्याचा धक्काच बसला. आणि त्याच्या या गोंधळलेल्या चेहऱ्याकडे बघून तपस्वीने अखेर खुलासा केला की तो 12 वर्ष का थांबला होता. त्याच्या या शांततेमागे एक खूप मोठं, खूप गहन तत्वज्ञान होतं. त्यांनी सांगायला सुरुवात केली. ते म्हणाले, हे राजा, जेव्हा आपण काही मागतो तेव्हा त्याचे 2च परिणाम असू शकतात. एकतर आपल्याला हवं ते मिळतं किंवा स्पष्ट नकार मिळतो.
प्रत्येक मागणीसोबत ही एक भावनिक जोखीम असतेच. त्यांनी पुढे सांगितलं की आणि गंमत अशी आहे की या दोन्ही परिणामांमध्ये दुःख होण्याची शक्यता असते. जो मागतो त्याला नकार मिळाला की वाईट वाटतंच, पण जो नकार देतो ना त्यालाही तितकंच वाईट वाटू शकतं. म्हणजे दुःख दोन्ही बाजूला आहे. आणि म्हणून त्यांच्या बोलण्याचा शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग होता, आपल्या दोघांपैकी कुणाच्याही डोळ्यात पाणी आलेलं लोकांना दिसू नये, आपल्या मैत्रीचा सन्मान राहावा, म्हणूनच मी माझी ही छोटीशी विनंती तुझ्या कानात एकांतात सांगतोय. म्हणजे आपल्या नात्याला जपण्याचा हा एक प्रयत्न होता. आता हे सगळं ऐकल्यावर राजा कमालीचा प्रभावित झाला. त्याला त्या तपस्वीच्या विचारांची उंची कळली. त्याने त्यांना खूप मोठं बक्षीस देऊ केलं, पण तपस्वीने तेही अगदी नम्रपणे नाकारलं आणि फक्त जेवढी गरज होती तेवढंच घेतलं. तर मग या संपूर्ण गोष्टीतून आपण काय घेऊन जायचं? सगळ्यात पहिलं म्हणजे आपलं खरं चारित्र्य हे मोठ्या नाही तर छोट्या छोट्या कृतींमधूनच दिसतं. दुसरं, कोणतीही गोष्ट मागताना त्यात एक भावनिक वजन असतं हे लक्षात ठेवायला हवं. आणि तिसरं म्हणजे खरा आदर तोच जो इतरांच्या भावनांचा विचार करतो. विवेक हा किती मोठा सद्गुण आहे हेच ही कथा आपल्याला पुन्हा एकदा सांगते. आणि जाता जाता एक प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी. आपण जेव्हा कुणाकडे काही मागतो, मग ती मदत असो किंवा वस्तू, तर ती मागण्याची जी आपली पद्धत असते त्यातून आपल्या स्वभावाबद्दल, आपल्या चारित्र्याबद्दल काय दिसून येतं? हा विचार नक्कीच करण्यासारखा आहे, नाही का?